झी 24 तास एक पाऊल पुढे। बिहार दिनाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे। मालेगावातल्या प्रचार सभेनंतर त्यांनी हे जाहीर विधान केलंय। एक महत्त्वाची बातमी येतेय, बिहार दिन आता महाराष्ट्रात चांगलाच गाजू लागलेला दिसतोय। बिहार दिनावरून राजकारण तापू लागले। बिहार दिनाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे। मालेगावातल्या प्रचार सभेनंतर त्यांनी हे जाहीर विधान केलंय। सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत। योगेश, सांगाल काय नेमकं म्हटलेत अबू आझमी? अनुपमा, नाशिक मालेगाव महापालिकेच्या प्रचार सभेसाठी अबू आझमी आज मालेगावात आहेत आणि त्यांच्या प्रचार सभा या ठिकाणी सुरू आहेत। प्रचार सभा संपल्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, त्या प्रश्नांमध्ये त्यांना उत्तर देताना त्यांनी असं म्हटलंय की राज ठाकरे यांचा जो विरोध बिहार दिनासाठी आहे किंवा परप्रांतीयांसाठी आहे, त्यासाठी त्यांचा निषेध केला पाहिजे आणि त्यांना पोलिसांनी अटक केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळेस केलेली आहे। आणि त्यामुळे एकूणच नाशिक आजच राज ठाकरेंची सभा यानंतर मालेगावमध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अबू आझमी यांनी हे विधान केल्यामुळं पुन्हा थोडा एक तणाव जो आहे अबू आझमी आणि राज ठाकरे यांच्यातला हा पुन्हा मालेगावमध्ये दिसून येणार आहे आणि त्याचं प्रत्युत्तर आता राज ठाकरे काय देतात याकडेच आता सर्व मालेगावकरांचं लक्ष लागलंय। तसंच योगेश, उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वी मागणी केली होती, त्या संदर्भात काही अबू आझमी बोलले का? ते वक्तव्य त्यांच्यापर्यंत पोहोचले का की जी बिहार दिन जर महाराष्ट्रात साजरा होत असेल तर महाराष्ट्र दिन सुद्धा बिहारमध्ये साजरा व्हावा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं? काय त्या संदर्भात काही विचारलं किंवा त्या संदर्भात का ते काही बोलले? त्या संदर्भात त्यांनी जास्त बोलणं टाळलेलं आहे। मात्र त्यांनी त्यांचा रोग जो होता तो पूर्णपणे राज ठाकरे यांच्याकडे ठेवलाय। साहजिकच राज ठाकरे यांची आज सभा असल्यामुळे त्यांनी फक्त राज ठाकरेंबरोबर बोलून आपलं जे इप्सित आहे ते साध्य करून घेतलंय। निश्चितच काही वेळामध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे आणि त्यावेळी आता राज ठाकरे काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र योगेश, मालेगावमध्ये होणाऱ्या निवडणुका, महापालिका निवडणुका आणि त्याच्या आधी अबू आझमींनी केलेलं वक्तव्य राज ठाकरे यांच्या विरोधात काय नेमकं वातावरण सांगते, काय होऊ शकतं? खरं म्हणजे समाजवादी पार्टीनं थोडं कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट करून आपला जाहीर प्रचार सभा करण्याची ही त्यांची पद्धत आहे आणि या पद्धतीनं ते निवडणुकांमध्ये जनमानसांमध्ये म्हणजे लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत असतात। समाजवादी पार्टीनं या ठिकाणी जे बॉम्बस्फोटामध्ये जे काही अतिरेकी जामिनावर सुटलेले होते त्यांना तिकीट देऊन एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातून राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय आणि तसाच काहीसा प्रयत्न हा राज ठाकरेंच्या बाबतीत आज बोलून करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच समाजवादी पार्टीला यामध्ये याचा किती मायलेज मिळू शकतं हे खरं म्हणजे आता आपल्याला मतदानानंतर सांगता येईल। पण एकूणच त्यांनी आपलं राजकारणावर मोठ्या नेत्यांवर टीका करून मतं मिळवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रचारामधून दिसून येतोय। अगदी योगेश, संपर्कात रहा। सध्या आपल्या बरोबर मनसेचे आमदार आहेत राम कदम, आपण त्यांना विचारूया अबू आझमींच्या या भूमिकेवर। राम कदम सर, तुम्ही ऐकलं असेल बिहार दिनाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी केली आहे। तुमची प्रतिक्रिया यावर? झी 24 तास एक पाऊल पुढे।